सध्या खंडणी प्रकरणामध्ये तुरुंगामध्ये असलेला बीडचा आका वाल्मिक कराड याचे नवनवीन पराक्रम सध्या समोर येत आहेत। याच वाल्मिकी कराडचा आणखी एक कारनामा आता समोर आलाय। 140 शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देतो म्हणून त्यांच्याकडून वाल्मिक कराडने तब्बल 11 कोटी 20 लाख रुपये घेऊन त्यांना दमदाटी करून मारहाण केल्याचा गौप्यस्फोट पंढरपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने केलाय। नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। पंढरपूर तालुक्यातील शेतकरी असलेले दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणीचं काम करतात। त्यावेळी तत्कालीन कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे हे माझ्या जवळचे असून ऊस तोडणी यंत्राला प्रत्येकी 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतो असं आमिष वाल्मिकी कराडने या मशीन मालकांना दिलेलं होतं। त्या बदल्यामध्ये दिलीप नागणे यांच्यासह तब्बल 140 मशीन मालकांना प्रत्येकी 8 लाख रुपये द्यावे लागतील असं वाल्मिक कराडने सांगितलेलं होतं। यानंतर या संपूर्ण 140 शेतकरी तसेच मशीन मालकांनी 11 कोटी 20 लाख रुपये वाल्मिक कराडला मुंबईमध्ये विश्रामगृहामध्ये दिलेले होते। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात बीड जिल्ह्यामध्ये समजला जातो, त्यामुळे आपल्याला 100% अनुदान मिळेल या आशेवर हे शेतकरी आणि मशीन मालक होते। मात्र काही महिने गेल्यानंतर त्यांना अनुदान मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी फोन करून वाल्मिक कराडला प्रश्न विचारायला सुरुवात केली। आम्हाला अनुदान काय मिळालं नाही, आमचे पैसे परत द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी कराडकडे सुरू केली होती। यावेळी वाल्मिक कराडने फोनवर त्यांना बीडला बोलावून घेतलं। 140 शेतकरी तसेच मशीन मालक हे बीडला आपले पैसे परत मिळतील या आशेवर गेले। मात्र तिथे पोहोचल्यानंतर माझ्याकडे तुमचे कुठलेही पैसे नाहीत असं म्हणत त्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप वाल्मिक कराडवर या शेतकऱ्यांनी केलाय। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडने या 140 शेतकऱ्यांवर दहशत निर्माण केल्यामुळे कराड विरुद्ध या शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केलेली नव्हती। त्यामुळे आता हे नवीन प्रकरण बाहेर निघाल्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या 140 शेतकरी तसेच मशीन मालक यांचे जे काही आरोप वाल्मिक कराड याच्यावर आहेत त्याचा तपास योग्य दृष्टीने होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे, राहणार उपरी, तालुका पंढरपूर। माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस तोडाचे यंत्र आहे माझ्यापाशी आणि अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला 36 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळवून देतो, त्यापुढे आम्हाला 8 लाख रुपये तुम्ही द्या। 8 लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून 140 लोकांचे त्याने 8 लोकांप्रमाणे 8 लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं, गोळा करायला लावलं आणि आमच्या घरी उपरीला आमचे नर्सरी आहे, नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले। 140 लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले, रोख पैसे द्या, ऑनलाईन आम्हाला चालणार नाही। आम्ही पूर्ण दोघांनी पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथीगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले। मग त्यानंतर आम्ही मला अनुदान कधी येते म्हणून असं त्याने बरेच दिवस आम्हाला 1 महिना 2 महिने चालवले। 2-3 महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आम्हाला अनुदान काय आम्हाला मिळत नाही, आमचे पैसे परत द्या। मग असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणलं या बीडला। आम्ही बीडला गेलो। बीडला गेल्यानंतर आम्ही सगळे एकत्र गेलो, 140 लोक गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे म्हणले आणि आमच्या लोकांना हाणमार करायला आणि हाणमारल्यामुळे आम्ही त्यांच्या हाणमारीच्या भीतीप्रमाणे भीतीपोटी आम्ही निघून पळून आलो। आम्हाला एवढीच अपेक्षा आमची की आमचे पैसे परत मिळावा एवढीच आमची विनंती आहे। ह्या वर्षीच आहे आत्ता एक 8 महिने झाले, 8 महिने पैसे देऊन 8 महिने झाले। तुम्ही काय तक्रार केली पोलिसांना? नाही, तक्रार काय केली नाही, त्याच्या भीतीपोटी आम्ही तक्रार कुठे केली नाही आणि आमची तक्रार काय कोणी घेतली नाही।